नमस्ते विद्यार्थी मित्र, कसे आहात? ठीक आहात ना? आज आपण YouTube चॅनलच्या या माध्यमातून भूमितीला सुरुवात करणार आहोत, म्हणजे गणित भाग 2 ला सुरुवात करणार आहोत. पहिले प्रकरण समरूपता. आता समरूपता म्हणजे काय? एकरूपता माहिती आहे आपल्याला. एकरूपता म्हणजे हुबेहूब तुमची जी नोटबुक असते ना, 200 पानी नोटबुक, त्या 200 पानी नोटबुक मध्ये किंवा आपल्या पुस्तक आहेत, समजा हे पुस्तक आहे गणित भाग 1 आणि अजून एक पुस्तक आहे माझ्याकडे गणित भाग 2. ह्यांची जर लांबी रुंदी बघितली मी तर दोघही हुबेहूब समान आहेत. ह्याला आपण एकरूप म्हणू शकतो. पण आता या ठिकाणी मी गणित भाग 2 घेते आहे, आयताकृती आहे, आणि ही एक डायरी घेते. बघा, एकरूप आहे का? नाही, पण याला आपण समरूप म्हणू शकतो. एक मोठी ताजमहाल, आपला जो ताजमहाल आहे तो ताजमहाल, आणि एक छोटी ताजमहालाची प्रतिकृती. ताजमहालच दिसणार आहे तो प्रमाणबद्ध. किंवा आणखी उदाहरणं जर द्यायची झाली तर भूगोलामध्ये आपण नकाशा शिकतो, त्यावेळेला भारताचा नकाशा शिक्षक आपल्या समोर सादर करतात, प्रिंट केलेला पूर्णपणे, आणि आपल्या वहीमध्ये असतो किंवा आपण त्याच्यावरती नकाशामध्ये काही गोष्टी दाखवतो, प्रमाणबद्ध असतं. त्याला आपण समरूपता म्हणू शकतो. ठीक आहे. मग आता तसं समरूपता हे जे प्रकरण आहे, समरूपता प्रकरण ऍक्च्युअल 9वी मध्ये आपण थोडंफार त्याचा अभ्यासलेला आहे, म्हणून आता आणखी समरूपता म्हणजे काय त्याच्यामध्ये डिटेल्स मध्ये मी जात नाही. या प्रकरणामध्ये काही महत्वाचे गुणधर्म आहेत. ते कोणते बघा? 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणधर्म, त्यामध्ये 3 उपगुणधर्म आहेत, म्हणजे तो धरून पूर्ण 4 झाले. 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणधर्म, त्यामध्ये पहिला आहे समान उंचीचे त्रिकोण, म्हणजे 2 त्रिकोणांची उंची समान असेल. दुसरं आहे समान पाया असणारे त्रिकोण, बेस समान आहे त्यांचा. असे त्रिकोण असतील तर त्यांची क्षेत्रफळे कशाच्या प्रमाणामध्ये असतील? उंचीही समान, पायाही समान, म्हणजे समान उंची व समान पाया असणारे त्रिकोण. तर असे हे 4 छोटे छोटे गुणधर्म आहेत, पण अतिशय महत्वाचे आहेत, आणि यावरती संपूर्ण प्रकरण आपलं फिरत आहे. आता पुढे बघा, हा जर भाग तुम्हाला चांगला समजला तर पुढे आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. जे त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या गुणधर्मावरून आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय चांगलं समजावून घेऊ शकतो. त्यानंतर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचे उपयोजनात्मक आहेत कोनदुभाजकाचे प्रमेय आणि 3 समांतर रेषांचा आंतरछेद गुणधर्म. आणि अजून एक प्रमेय आहे आपल्याकडे, समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे. त्याच्या आधी कसोट्यांचा एक भाग आहे, तर कसोट्यांचा भाग आपण सेपरेट नंतर घेऊया. तर आता ही टोटल आहेत बघा 8, संपूर्ण 8 गुणधर्म आहेत. फक्त मी ते गुणधर्म कशी तयार झाली ते सांगते. एरवी आपण जेव्हा प्रकरण पूर्ण घेणार आहोत त्यावेळेला प्रत्येक गुणधर्म मी सविस्तर समजावून देईलच. फक्त आता गुणधर्म आणि त्याचं सूत्र कसं तयार होतं, कारण सूत्र माहिती असेल तर आपण उदाहरण सोडवू शकणार आहोत. बघा, मग आता पहिला आहे 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. लक्षात घ्यायचं आहे, त्रिकोण किती आहेत? 2. 2 त्रिकोण आहेत. समजा हा एक त्रिकोण घेतला मी ABC, दुसरा एक त्रिकोण घेते आहे मी PQR. क्षेत्रफळ म्हटलं म्हणजे पाया आणि उंची येते बरं त्यामध्ये. आता इथे तुम्हाला विचारलं तर तुम्ही लगेच सांगतात पाया कोणता? BC. या त्रिकोणाचा पाया कोणता? QR. त्रिकोण ABC ची उंची कोणती? काही विद्यार्थी विचार करतात, काही सहज म्हणतात मॅडम AC उंची आहे, किंवा मॅडम PQR ची उंची PR आहे किंवा PQ आहे. नाही, उंची कोणाला म्हणायचं आहे की पायावरती शिरोबिंदू मधून
ज्या ठिकाणी काय असेल, लंब, पायावरती काय असणार आहे, कसली खूण पाहिजे आपल्याला, लंबाची, म्हणजे 90 अंशाची खूण असेल तरच ती उंची असते. म्हणजे आता इथे उंची आहे एडी, इकडे आपण उंची टाकूया, तिला नाव देते मी एस. म्हणजे इथे PQR मध्ये पाया आहे QR आणि उंची आहे PS. मग आता त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे इथे गुणोत्तर काय तयार होतं बघा. गुणोत्तर म्हणजे अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. म्हणजे एरिया म्हणजे काय, क्षेत्रफळ. एरिया ऑफ त्रिकोण, ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर क्षेत्रफळ. कसं म्हणतो आपण, 1/2 पाया गुणिले उंची. मग 1/2 1/2 गेले, काय राहिलं, पाया आणि उंची. मग त्रिकोण ABCचा पाया काय आहे, तर BC आणि उंची आहे AD. इथे मग लिहिणार आपण AD. दुसऱ्या त्रिकोणाच्या बाबतीत पाया आहे बघा QR आणि उंची आहे PS. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला बघा. लक्षात येईल. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असते. यावरून पुढचं एक उपप्रमेय, उपगुणधर्म तयार होतो की समजा आता हे दोन त्रिकोण दिलेले आहेत, हे जर समान उंचीचे असतील. कसे असणार, समान उंचीचे. म्हणजे आता मी इथे हा एक त्रिकोण घेते बघा, त्रिकोणाला नाव देते ABC. आणि इथे मी उंची टाकते आहे, त्याला नाव दिलं मी उंचीला AD. त्रिकोण किती दिसत आहेत, काही विद्यार्थी म्हणतील 2, काही म्हणतील 3. तर 3 त्रिकोण ABD हा एक त्रिकोण, दुसरा त्रिकोण आहे ACD आणि मूळ त्रिकोण आहे ABC. तर यातले कोणतेही 2 त्रिकोण आपण घेऊ शकतो. आता मी 1 आणि 2 नाव दिलं ते घेते. बघा, क्षेत्रफळ एरिया म्हणते मी त्याला, तुम्ही लक्षात घ्या की एरिया म्हणजे क्षेत्रफळ. एरिया कंसात त्रिकोण ABD छेद एरिया त्रिकोण ACD. लक्षात येत आहे. पहिला त्रिकोण घेतला, दुसरा त्रिकोण घेतला. तुम्ही पहिला त्रिकोण आणि मूळ घेऊ शकतात किंवा दुसरा आणि मूळ त्रिकोण घेऊ शकतात. आता ह्याच्यामध्ये बघा, ABD चा पाया कोणता आहे, तर BD. म्हणून आपण लिहिणार इथे BD. उंची कोणती, AD. बघा बरं, AD. त्रिकोण ACD मध्ये पाया आहे DC आणि उंची ADच. मग इथे तुम्हाला काय लक्षात येत आहे, दोघांच्या उंची समान आहेत, म्हणजे काय होतील त्या गेल्यात. मग राहिलं काय शिल्लक बघा, BD छेद DC. म्हणजे ज्या वेळेला दोन त्रिकोणांची उंची समान असते तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. हा इथे एक फॉर्म्युला आपल्याला मिळाला. अतिशय सोपं आहे, नीट समजून घ्यायचं. आता याच्या उलट जर पाया समान असेल, म्हणजेच काय उंची असमान आली. बघा, आता मी इथे अजून एक आकृती काढते, तुम्ही निरीक्षण करा आकृतीचं. त्रिकोण ABCD. इथे बघा ABC हा जो त्रिकोण आहे, त्रिकोण ABC, या त्रिकोणाचा पाया कोणता आहे, BC. आणि DCB चा पाया सुद्धा कोणता आहे,
बीसीच म्हणजे काय झालं, पाया समान. उंची कोणती आहे बरं इथे, हे बघा मी इथे खूण करते. रेड पेनने खूण करते म्हणजे तुम्हाला ती दिसेल. रेड पेनने लंबाची खूण केली मी तिथे म्हणजे ती झाली उंची. मग आता उंची कोणती आहे त्रिकोण एबीसी मध्ये, तर एबी. आणि डीसीबी मध्ये उंची कोणती, तर डीसी. मग आपण या पद्धतीने मांडून घेऊया. एरिया कंसात त्रिकोण एबीसी छेद एरिया कंसात त्रिकोण डीसीबी बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीसीबी बरोबर. पाया तर समान आहे मग तो आपण लिहिणार नाही आता, किंवा लिहिला तरी तो कॅन्सल होईल, लोप होईल त्याचा. राहिलं काय मग, एबी छेद डीसी. म्हणजे बघा दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे पाया समान असेल तर त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. सोपं आहे ना. आता हा एक फॉर्म्युला मिळाला आपल्याला. आता लक्षात घ्यायचं बघा, 3 मिळाले. आता शेवटचा. आता शेवटी असं म्हटलंय त्यांनी, समान पायावर समान उंची असणारे, म्हणजे उंचीही समान पायाही समान. तर मग इथे काय येईल, उंचीही गेली पायाही गेला, तर गुणोत्तर काय येईल, 1/1. म्हणजे एकास 1 म्हणजे दोघांची क्षेत्रफळे कशी आली, समान आली. हे सोपं उदाहरण आहे. उदाहरण गुणधर्म सोपे. तर हे 4 गुणधर्म इथे तुम्हाला कळाले. हा बघितला बघा आपण. हा 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बघितले. समान उंची असेल तर त्रिकोणांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर. समान पाया असणारे 2 त्रिकोण असतील तर त्यांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर. समान पाया आणि समान उंची असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. समजलं हे. मग आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. हे नीट समजून घ्यायचं, लिहून घ्यायचं. हा आता आपण कोणतं घेऊया, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. मूलभूत प्रमेय. ठीक आहे. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आपल्याला केव्हा समजणार आहे, जर आधीचे हे 4ही गुणधर्म तुम्हाला नीट समजलेत तर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय व्यवस्थित समजते. आकृती एकदम सोपी सुटसुटीत आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाची. बघा अशा प्रकारचा एक त्रिकोण दिलेला असेल, एबीसी पीक्यूआर कोणताही. त्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं असेल बघा, अशा पद्धतीने एक लाईन, एक रेषा जे बीसी ला समांतर दाखवलेली असेल कोणत्या तरी 2 बिंदूमध्ये. ते बिंदू आपण घेऊया पी आणि क्यू. आणि इथे काय म्हटलेलं असेल लक्षात ठेवायचं, ते म्हटलेलं पाहिजेच. रेषा एल समांतर बाजू किंवा रेख, रेख असेल किंवा बाजू शब्द असेल, रेख बीसी किंवा बाजू बीसी असं असेल तर अगदी डोळे बंद करून लक्षात घ्यायचं, काही विचार न करता ते प्रमाणाचे मूलभूत प्रमेयच आहे. मग आता इथे सूत्र काय तयार होतं, सोपं अगदी. जर ह्या 2 रेषा समांतर असतील, 2 बाबी समांतर झाल्या, तर उरल्या कोणत्या, एबी आणि एसी. पी आणि क्यू हे त्यांचे छेदन बिंदू आहेत. तिथून तुकडे पडलेत बघा त्या बाजूंचे. मग लिहायचं काय आपण, एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यूसी. किती सोपं आहे बघा. काय केलं आपण, ही बाजू जी होती त्याचे तुकडे जे गेलेत 2, एपी छेद पीबी आणि एक्यू छेद क्यूसी. आता हे सूत्र कसं तयार झालं हे आपण नंतर शिकणार आहोतच. फक्त सूत्र आता काय काय आहे ते आपण अभ्यासतो आहोत. तर हा एक फॉर्म्युला आपल्याला मिळाला. ह्याला रिझन द्यायचं असतं आपल्याला नेहमी. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय लक्षात घ्यायचं. अशा आकृत्या फसव्या पण असतात. समांतर शब्द महत्वाचा आहे त्यामध्ये. अन्यथा 2 त्रिकोण पण आहे यामध्ये, त्रिकोण एपीक्यू आणि त्रिकोण एबीसी. समरूप त्रिकोण असे पण दाखवून ते वेगळी उदाहरणं तयार होतात. पण हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर पुढचं आहे
कोन दुभाजकाचे प्रमेय. कोन दुभाजकाचे प्रमेय. नावामध्येच आहे अर्थ कोन दुभाजक. याचा अर्थ काय असेल बरं? मी काय करते, आकृती कोणती काढते, कशी काढते नीट लक्षात घ्या. ए बी सी आणि AC या बाजूवरती B या कोनामधून BD हा दुभाजक बाहेर पडलाय. कोन दुभाजक. कोन दुभाजकचा अर्थच काय? दुभाजक म्हणजे समान दोन भाग. कोन दुभाजक म्हणजे कोनाचे समान दोन भाग. तर कोन दुभाजकाचे प्रमेय काय? एक लक्षात घ्यायचं की ही जी बाजू आहे बघा, AC बाजू, या AC बाजूचे D ह्या बिंदूमुळे दोन भाग झाले. तो एक भाग लिहून टाकायचा सरळ, AD छेद DC. उजव्या बाजूला काय केलं मी? AD छेद DC. आता पुढे जो कोन आहे, जो कोन बनवलेला आहे ना, जो कोन बनला आहे आणि ज्या कोनाचे दुभाजक झाले आहे, म्हणजे जी झोपडी किंवा आपण काय म्हणतो त्याला, क्रोकोडाईलचं जबडा, उघडा जबडा म्हणतो त्याला. तर ती एक बाजू घ्यायची अंश आणि एक बाजू घ्यायची छेद. म्हणजे आता इथे A पासून सुरुवात केली होती आपण, तर त्याच बाजूने सुरुवात करायची आहे. म्हणजे AB छेद उरलेली बाजू BC. समजलं? बघा, कुठूनही सुरुवात करा तुम्ही. BA छेद BC म्हणा आणि AD छेद DC म्हटलं तरी. मी तुम्हाला समजावण्याची एक ट्रिक सांगितली होती की त्या बाजूचे जे दोन भाग तयार झाले ते AD आणि DC हे एका बाजूला उजव्या बाजूला लिहून घ्यायचे, AD छेद DC, आणि उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्या अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहायच्या. हा, मात्र दोन बाजू अंश आणि छेद म्हणजे कोणतीही बाजू अंश आणि कोणतीही बाजू छेद नव्हे. तर मी सांगितलं तुम्हाला, जिथून आपण सुरुवात करतो, आरंभ A पासून सुरुवात केला आपण इथे, AD, तर A पासूनच सुरुवात करायची. किंवा तुम्ही असे BA छेद BC बरोबर AD छेद DC असंही करू शकतो. तर हे कोन दुभाजकाचं प्रमेय होतं. हा इथे फॉर्म्युला मिळतो आपल्याला कोन दुभाजकाचे प्रमेय. चार गोष्टी असतात बघा. ह्या किती घटक आहेत टोटल? 4. 1 2 3 4. 1 2 3 4. आता ह्या चौघांमध्ये कोणत्याही तीन बाबींची जर आपल्याला संख्या दिल्या असतील, उत्तरं दिली असतील, तर एकाची किंमत आपण काढतो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे तीन समांतर रेषांचा आंतरछेद गुणधर्म. ठीक आहे, तर तो आपण घेऊया आता. तीन समांतर रेषांचा आंतरछेद गुणधर्म. तीन समांतर रेषांचा आंतरछेद गुणधर्म हे सुद्धा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचे उपयोजनच आहे. कोन दुभाजकाचे प्रमेय आणि तीन समांतर रेषांचा आंतरछेद गुण. नावामध्येच त्याचे आकृती आणि सर्व काही बघा. तीन समांतर रेषा म्हणजे काय? 1 2 आणि 3. तीन समांतर रेषा, त्यांचा आंतरछेद गुणधर्म म्हणजे काय? त्याला दोन छेदिका असणार आहेत, है ना. तीन समांतर रेषा आणि दोन छेदिका. नाव देऊयात L M N आणि ह्याला नाव देऊया P आणि Q. स्मॉल लेटर्स घेतले मी. इथे आता मी म्हणते रेषा L समांतर M समांतर N. रेषा L पॅरलल M, समांतर रेषा M समांतर रेषा N. आणि छेदिका कोणती आहे? छेदिका P व Q. कोणत्या बिंदूंमध्ये छेदते आहे ती? तर बघा इथे A B C D E आणि F. आंतरछेद म्हणजेच काय? आता किती भाग झाले तिथे बघा. हा एक आंतरछेद म्हणजे AB आणि दुसरा आंतरछेद
BC म्हणजे काय तयार होईल? AB छेद BC, हा एक तुकडा, हा दुसरा तुकडा, AB छेद BC बरोबर DE छेद EF, DE छेद EF. कसं ऍक्च्युअल सूत्र कसं तयार झालं हे आपण नंतर बघणार आहोत. फक्त आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगते आहे की पूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला सूत्र कोणकोणती आहेत, गुणधर्मांच्या नुसार सूत्र कोणती तयार होतात, त्या सूत्रांचं एक कलेक्शन करायचंय आपल्याला. का की सूत्रांचं कलेक्शन असेल त्यात किमती भरून आपण तशा प्रकारची उदाहरणं सोडवू शकतो म्हणून. तर काय सूत्र बनलं बघा, 3 समांतर रेषांचा आंतरछेद गुणधर्म मध्ये AB छेद BC बरोबर DE छेद EF. हा झाला 3 समांतर रेषांचा आंतरछेद गुणधर्म. आणि आता शेवटचा भाग लिहून घ्यायचा, हे समजून घ्यायचं व्यवस्थित. व्हिडिओ पॉज करायचा आणि लिहून घ्यायचं. त्यानंतर पुढे बघा, समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे. 2 त्रिकोण दिलेले असतील. आधी आपण काय बघितलं, 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. इथेही त्रिकोणांचे क्षेत्रफळ म्हटलेत, पण इथे 2 त्रिकोण ते समरूप नव्हते. इथे काय आहेत ते 2 त्रिकोण समरूप आहेत. म्हणजे त्रिकोण असणार ABC आणि PQR. हे 2 त्रिकोण आहेत, पण दोन्ही त्रिकोण कसे आहेत, तर हे मध्ये चिन्ह आहे बघा त्यांच्या, ते चिन्हाला काय म्हणतो आपण, समरूपतेचं चिन्ह. पण ज्या वेळेला असे 2 त्रिकोण असतील की जे समरूप आहेत तर त्यांचे क्षेत्रफळ आहे, त्यांचं गुणोत्तर काय असणार, तर गुणोत्तर आपण कसं लिहितो, अंश आणि छेदाच्या स्वरूपात. म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर काय करतो आता आपण इथे, संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात. आता ABC आणि PQR मध्ये संगत बाजू कोणत्या आपण शिकलेलो आहोत ते 9वीच्या वर्गामध्ये. खूप छान पद्धतीने शिकला आणि तुम्हाला समजलेलं पण आहे बघा. पहिले 2 लेटर घेतो म्हणजे बाजू AB आणि बाजू PQ. बाजू AB छेद PQ बरोबर बाजू BC आणि शेवटची 2 लेटर, तिकडचे शेवटचे 2 लेटर्स BC छेद QR बरोबर. काय राहिले, कोणती एक बाजू राहिली तर AC आणि PR म्हणजे AC छेद PR. समजतंय? तर ह्या झाल्या संगत बाजू. मग क्षेत्रफळाचा मुळात गुणधर्म काय आहे की 2 समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या पण वर्गांच्या प्रमाणात असतात. कशाच्या, वर्गाच्या. म्हणजे इथे आपण काय घेणार, ही बाजू उचलते आता मी, ही AB छेद PQ पण बाजूंच्या वर्गांच्या, म्हणजे इथे काय करावं लागेल आपल्याला, वर्ग. किंवा BC छेद QR, BC छेद QR. तुम्ही पूर्ण कंस असाही देऊ शकता. तिसरी बाजू AC छेद PR. पूर्ण कंस द्या किंवा सेपरेट द्या, अर्थ एकच आहे. 2 समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असते. हे असे महत्वाचे आपल्याला 8 गुणधर्म आहेत. किती गुणधर्म आहेत, 8 गुणधर्म. तर व्हिडिओ व्यवस्थित काळजीपूर्वक बघायचा, समजून घ्यायचा आणि लिहून घ्यायचं. त्याचं कलेक्शन करा. प्रत्येक प्रकरणांचे गुणधर्म जे आहेत त्याचं कलेक्शन जर तुम्ही केलं सूत्रांचं, तर सूत्र घेतलं म्हणजे त्याच्यात किमती भरल्या उदाहरणाच्या की आपण भरकम उदाहरण सोडवू शकतो. त्यामुळे भूमिती आपल्याला एकदम सोपी आणि समजायला अवघड अशी वाटणार नाही. ठीक आहे, मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.